नमस्कार. हर हर महादेव. आज असणाऱ्या पहिल्या श्रावण सोमवारच्या आणि नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सुंदर अशी सकाळ झाली होती आणि आज नागपंचमी आणि श्रावण सोमवार हे एकाच दिवशी आल्याने कामाची पण तेवढी डबलची लगबग होती. तर आज श्रावण सोमवारची पण पूजा करायची होती आणि नागदेवतेची पण पूजा करायची होती. आणि माझ्या देवघरामध्ये नाग हा विशेष घडवून बसवलेला आहे, कारण आमच्या कुलदेवतेनुसारच आमच्या कुलदेवतेमध्ये देवी खंडेराव जेवढे देव आहेत त्याच्या व्यतिरिक्त नाग हा त्या देवांसोबतच असतो. म्हणजे जशी आमच्या कुलदेवतेच्या आरत्या लागतात त्याच प्रकारे नागदेवतेची सुद्धा एक विशेष अशी पूजा असते. नागपंचमीच्या दिवशी विशेष अशा आरत्या घडवून आज नागपंचमीची पूजा करावी लागते. तर आज कामाची खूप लगबग होती. सकाळी पटकन बागेतून फुलं तोडून आणली. आज छान अशी जास्वंदाची पण फुलं आलेली होती. छोटंसं झाड पण खूप सारी फुलं होती. आणि त्यानंतर सगळ्यात पहिले आरत्या घडवून पूजा करायची होती, त्याच्यामुळे बराच वेळ कामात जाणार होता. म्हणून सर्वात आधी मी फुलं तोडून आल्यानंतर सर्वात आधी सकाळी देवपूजा वगैरे करून घेतलेली होती आधीच, आणि देवपूजा करून घेतलेली होती. फक्त नागदेवतेची आणि आपल्या महादेवाची पूजा करायची बाकी होती, ते नंतर करू म्हटलं. त्याआधी मी पटकन आरत्या घडवून घेतल्या. आणि आमच्याकडे ह्या नाग आणि नागिनच्या 5-5 दिवे आणि प्रत्येक जेवढे जेंट्स लोक असेल त्या प्रत्येकाचे 5-5 असे 25 दिवे मला घडायचे होते किंवा 25 दिवे मला करायचे होते. आणि त्यामुळे नाग आणि नागिनचे 5-5 असे 10. आणि आमच्या घरात माझे सासरे, माझे मिस्टर आणि माझा मुलगा असे 3 जेंट्स आहेत, त्यांचे प्रत्येकी 5-5 असे 25 दिवे एकूण करायचे होते. आणि ते प्रत्येकाकडे नागाची पूजा वेगवेगळ्या प्रकारे करतात, पण आमचं जे पूर्वज होते ते पूर्वजांनी अशाच प्रकारे लावून दिलेलं आहे, त्यामुळे ते पुढे पण असंच करावं लागतं. आणि जसं लग्न झालं त्या प्रकारे असंच करावं लागतं आहे. तर जसं व्यक्ती वाढत जातात, जेंट्स लोक, त्या पद्धतीने दिवे पण वाढत जातात. तर असे 25 दिवे मी सर्व घडवून घेतले. आणि त्याच्यासोबत 5 कानोले म्हणतात. आज तवा आमच्याकडे नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवला जात नाही गॅसवर, किंवा चाकू वगैरे सुरीने काहीही कट करता येत नाही. त्याच्यामुळे मग सर्व दिवे वगैरे छान असे वाफवून घेतले. त्यातच मी देवाच्या नैवेद्यासाठी 5 कानोले पण त्यातच वाफवून घेतले होते. त्यानंतर मग जोपर्यंत ते वाफत होते तोपर्यंत मग पूजेला सुरुवात केली, कारण जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत ते छान वाफले गेले असते. आणि त्याच्यानंतर मग पूजेसाठी मी इथे सुरुवातीला तामणमध्ये पाणी घेऊन मी महादेवाचा पिंडीचा आणि नाग हा आमच्या देवघरातला घडलेला नाग आहे, तर या नागदेवतेची आणि महादेवाच्या पिंडीचा अभिषेक करून घेतला. त्यानंतर मग मी रांगोळी काढून घेतली. छोटीशीच रांगोळी काढली होती, कारण खूप घाई होती. आणि त्यानंतर मग मी छोट्याशा आसनवर नागदेवतेला पण स्थापित केलं. आणि पूजा अतिशय साधी सोपी पटकन केली. पटकनच साधी सोपीच होती, जशी सर्वजण करतात त्याच प्रकारे होती. आणि महादेवाच्या पिंडीचा आणि नागदेवतेचा अभिषेक करून पुन्हा तामण स्वच्छ करून त्यामध्ये मी आसन ठेवलं. आसनवर महादेवाची पिंड ठेवली. तुम्ही पण अशी पूजा करू शकतात, खूप साधी सोपी आहे. आणि त्यानंतर चंदन वगैरे लावून आणि गणपती, प्रत्येक कुठलीही पूजा जर आपण करत असतो तर सर्वात पहिला मान हा गणेशालाच असतो. आणि म्हणून मी गणेशाची पण पूजा केली. आता माझ्याकडे विडीचे पानं नव्हते, मला काल आणायची आठवण नाही राहिली, त्याच्यामुळे मग मी जास्वंदाची पानंच विडीचे पानं म्हणून ठेवले. कारण शेवटी श्रद्धा महत्त्वाची असते आणि भक्ती महत्त्वाची असते. पूजेमध्ये कमी जास्त असतं थोडंफार तरी चालतं, पण मनापासून कुठलीही पूजा केली किंवा मनाने नुसतं नामस्मरण जरी केलं किंवा देवाचं नाव जरी घेतलं तरी ते आपली पूजा ही देवापर्यंत नक्कीच जाते. आणि त्यानंतर मी सगळी चंदन वगैरे लावून बेलपत्र, महादेवाचं आवडीचं म्हणजे बेलपत्र आणि बेलपत्र, जास्वंदाचं फूल, नागदेवतेची पण सगळी मी पूजा सोबतच केली, कारण आज श्रावण सोमवार पण होता आणि नागदेवतेची पण पूजा करायची होती, त्याच्यामुळे मी पूजा ही सोबतच केली. काही ठिकाणी कशी करतात मला माहीत नाही, तुमच्याकडे कशी करतात ते मला नक्कीच सांगा. पण आता दरवेळेस तर फक्त नागपंचमी ही वेगळी येते, त्याच्यामुळे फक्त नागपंचमीच्या दिवशी फक्त नागाचीच पूजा केली जाते. पण आज श्रावण सोमवार असल्यामुळे दोघंही पूजा करायच्या होत्या, त्याच्यामुळे मी दोन्ही पूजा सोबतच केल्या. मग ती पटकन पूजा मी करून घेतली. आणि
शिवामोठ पण मी वाहिली होती. त्यानंतर मी घडलेल्या 25 जे दिवे होते ते 25 दिव्यांनीच आरती करायची होती. देवघरात मी आधीच दिवा लावलेला होता. देवपूजा सकाळीच झालेली होती. फक्त महादेवाची आणि आपल्या नागदेवतेचीच पूजा मी नंतर केली होती आणि 25 दिवे लावून मी त्याच दिव्यांनी आरती करायची होती. त्या दिव्यांनी छान अशी आरती केली. सुरुवातीला गणेशाची आरती, नंतर मग महादेवाची आरती केली होती. त्यानंतर छान असा नैवेद्याला सुरुवातीला तर नैवेद्याला साखरच ठेवलेली होती. त्यानंतर मी नागदेवतेला आज कान्होले आणि दूध साखर असा नैवेद्य अर्पण केला होता आणि अशी छान प्रकारे आपली पूजा संपन्न झाली. सुफळ आणि संपन्न झाली. खरोखरच खूप छान पूजा झाली होती आणि कुठलीही पूजा ज्यावेळेस करतो ना आपण त्यावेळेस एक वेगळंच प्रसन्नता वाटते आणि आज मला तशीच प्रसन्नता खूप वाटत होती. खूप छान एनर्जेटिक होतं आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून झाला, पूजा वगैरे झाली. त्यानंतर फराळ केला. फराळाला छान अशी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. पण खिचडी बनवण्यासाठी मी मिरच्या आणि बटाटे वगैरे ते आदल्या दिवशी रात्रीच कट करून ठेवलेले होते, कारण आज काहीही कट करता येत नाही, फक्त फोडणी घालायची तेवढी बाकी होती आणि तीच मी सकाळी घातली होती. त्याच्यामुळे बरंचसं टेन्शन आज कमी झालेलं होतं. कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या एका छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू. हर हर महादेव.